जाधव सरांपेक्षा तुषार सर व्यवस्थित सांगतील पप्पांचा रिझल्ट, कारण खूप खतरनाक रिझल्ट आहे हा. त्यामुळं मी वेळोवेळी रेकॉर्ड करतोय किंवा त्यांना बोलवलंय. 6 लाख रुपये खर्च येणार होते किती. आणि त्यातही डॉक्टर बोलले होते म्हणे की काही गॅरंटी नाही, 99% होईल, 1% चान्स नाही. सर यस, तुम्हीच सांगा. यस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. हॅलो. हा सर. यस सर, बोला. ते वडिलांचं कसं आहे ना, दोन डिसऑर्डर होते सर त्यांना. ऍक्च्युली बऱ्याच दिवसापासून त्यांना कमरेचा त्रास होता आणि ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे चेक केल्यानंतर असं दिसलं की त्यांचे दोघं बॉल जॉईंट जे आहेत, ते घासले गेलेत वयामानानुसार. मग बरोबर. त्यावेळेस आम्ही डॉक्टरांना दाखवलं तर त्यांचं म्हणणं काय आलं की तुम्ही हे बदलून टाका. आता बदलून टाका म्हणजे ते एवढं सोपं आहे का? नाही मग नाही एका सो. हा बदलून टाका म्हटल्यावर ठीक आहे म्हटलं, मग कसं करता येईल काय करता येईल. त्यांनी सांगितलं की एक जॉईंट हा जर बदलायचं ठरलं तर चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर 2.5 लाखापर्यंत मिळतो. असे दोन जॉईंट बदलण्यासाठी 5 लाख आणि बाकी असं मिळून एक 6 लाखापर्यंत एस्टिमेट जात होतं. आमची सगळी तयारी पण झाली होती की करून टाकू, काय अडचण नाहीये. पण ज्यावेळी डॉक्टरांनी बोलताना एक शब्द काय बोलले की कधी कधी असं पण होतं, 99% लोकांमध्ये एखाद्यांना ते सहन होत नाही, ते बेडवर पण राहू शकतात. म्हणजे एवढा खर्च यस. करून गॅरंटी नाही एक प्रकारे, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. आणि आम्ही त्याच ठिकाणी डिसिजन घेतला की हे करायचं नाही. आणि योगायोगाने कुलदीप सरांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थित गाईड केलं की तुम्ही वर्कआउट आणि न्यूट्रिशन करून बघा, निश्चितच तुम्हाला फरक पडेल. तर आम्ही कुलदीप सरांवर आणि रीना मॅडमांच्या सजेशनला हे करून आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी वर्कआउट चालू केलं. आणि बऱ्यापैकी त्यांना आता रिलीफ वाटतोय. म्हणजे त्यांना पहिले उठताना कुणीतरी धरून उठावं लागत होतं, खाली मांडी वळवून बसता येत नव्हतं, आता ते खाली बसतायत. सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित त्यांच्यामध्ये बदल जाणवतोयच. आणि खरोखर यस. त्यांना एक नवीन जीवदान आहे असं. यस, ग्रेट सर, ग्रेट. खूप छान रिझल्ट आहे बघा. आणि काय केलं सर याच्यासाठी? काय काय न्यूट्रिशन मध्ये काय काय घेतलं? पण यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा अफ्रेश चालू आहे. चहा तर आम्ही पूर्णपणे बंद केला पूर्ण कुटुंबाने. तर यस. आम्ही अफ्रेश घेतो सकाळी. ओके. त्यानंतर आता वर्कआउट संपल्या संपल्या आपला शेक आहे, नाश्ता अजिबात करत नाही. यस. ओके, ग्रेट. यस. या शेकमध्ये फॉर्म्युला 1, प्रोटीन पावडर आणि शेकमेट या ओके. तिघांचा हा शेक घेतला जातो. त्यानंतर दुपारी 12 वाजता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो आहार आहे, तो आहार त्या यस. पद्धतीने आम्ही घेतोय. त्यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा हा जो शेक आहे तो रात्री एकदा आम्ही पुन्हा एकदा घेतो. असं दिवसातून 2 वेळा शेक घेतो. दिवसातून 2 ते 3 वेळा आम्ही त्या ठिकाणी अफ्रेश घेत असतो. आणि वडिलांना आणि आईंसाठी कॅल्शियम जॉईंट सपोर्ट, मल्टीविटामिन. ग्रेट. त्यानंतर त्यानंतर वडिलांसाठी स्लीप एनहान्सर सायंकाळी यस. ते आम्ही देत ऍक्टिव्ह असतो. फायबर. ऍक्टिव्ह यस. फायबर म्हणजे त्यांचा शेक वेगळा आहे. त्यांच्या शेकमध्ये प्रोटीन ऐवजी ऍक्टिव्ह फायबर घेतो आपण. आणि बाकी सगळ्यांसाठी प्रोटीन पावडर त्या ठिकाणी घेतो शेक. यस, ग्रेट ग्रेट ग्रेट.